श्री स्वामी समर्थ। चातुर्मासात शनी वक्री या काही राशींची चांदी 138 दिवस सुख समृद्धी सुबत्ता आणि कल्पनेबाहेर लाभ सोबतच मिळणार भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद। त्याच लकी राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। 25 जुलै 2026 रोजी देवशयनी एकादशी आहे। याच दिवसापासून मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चातुर्मास काळास सुरुवात होत आहे। यानंतर लगेचच 27 जुलै रोजी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह वक्री होत आहे। आत्ताच्या घडीला शनी मीन राशीत आहे। शनी मीन राशीत असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींची साडेसाती सुरू आहे। सुमारे 138 दिवस शनी वक्री असणार आहे। 11 डिसेंबर 2026 रोजी शनी मार्गी होणार आहे। शनी वक्री होण्याचा अनेक राशींना चांगला लाभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे। शनी सर्वात धीम्या गतीने गोचर करतो। एका राशीत शनी सुमारे 2.5 वर्ष राहतो। परिणामी शनी प्रभाव सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात दीर्घकाळ टिकून राहतो। आता शनी वक्री होण्याचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। काही राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये मोठा फायदा मिळेल असे संकेत आहेत। कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल चला जाणून घेऊयात। चातुर्मास लवकरच सुरू होतोय। हिंदू धर्म, पंचांग आणि ज्योतिषशास्त्रात चातुर्मासाला मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे। या काळात ऋषी, संत आणि सामान्य भक्त उपवास, ध्यान आणि आत्मसंयम पाळतात। 2026 मधील चातुर्मासाची सुरुवात आणि महत्त्व याविषयी जाणून घेऊयात। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात। या दिवशी देव 4 महिन्यांसाठी निद्रावस्थेत जातात। चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होतो आणि देवउठणी एकादशीपर्यंत चालतो। यंदा चातुर्मास 119 दिवसांचा असेल। यंदा 25 जुलै 2026 शनिवार आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि हा चातुर्मास 20 नोव्हेंबर 2026 शुक्रवार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवउठणी एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला चातुर्मास समाप्त होत आहे। चातुर्मास म्हणजे काय तर धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मास याचा शब्दशः अर्थ 4 महिने असा होतो। हिंदू पंचांगानुसार यात प्रामुख्याने 4 महिने असतात: श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक। भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत का जातात? पौराणिक श्रद्धेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी राजा बलीच्या विनंतीवरून भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी पाताळात योगनिद्रेत जातात। त्यानंतर ते कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला जागे होतात। विश्वाचे पालन करते भगवान विष्णू या 4 महिन्यात विश्रांतीच्या अवस्थेत असल्यामुळे विवाह, मुंडन, जानवे घालणे, गृहप्रवेश आणि नवीन व्यवसाय सुरू करणे यांसारख्या सर्व शुभकार्यांना मनाई आहे। शुभकार्य करण्यास मनाई असल्याने हा काळ पूर्णपणे ईश्वर भक्ती, नामजप आणि दानधर्मांसाठी राखीव असतो। असे मानले जाते की या काळात केलेल्या नामजप आणि ध्यानाचे फळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक असते। हा भारतातील पावसाळ्याचा काळ असतो। प्राचीन काळापासून जैन आणि हिंदू संत या 4 महिने प्रवास थांबवतात आणि एकाच ठिकाणी ध्यानधारणा करतात, ज्याला वर्षाव किंवा चौमास असेही म्हणतात। यामुळे वाटेतील लहानसहान जीव पायाखाली चिरडले जाण्यापासून वाचतात। हिंदू धर्मग्रंथांमध्ये चातुर्मासादरम्यान आहारासंबंधी काही नियम देखील सांगितलेले आहेत, जे वैज्ञानिकदृष्ट्याही आधारलेले आहेत। हा संपूर्ण पावसाळ्याचा काळ असल्याने आणि हवामान बदलत असल्याने पचनशक्ती कमजोर होते आणि संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो। चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना या चातुर्मासाच्या काळामध्ये मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद, सोबतच शनी महाराजांचा विशेष आशीर्वादही प्राप्त होणार आहे। त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शनी महाराज। सगळ्यात पहिली लकी रास आहे ती म्हणजे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांना दिलासा मिळू शकतो।
नोकरदारांना नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठ त्यांच्या कामगिरीचे कौतुक देखील करू शकतात. सोबतच गुंतवणुकीसाठी खूप अनुकूल काळ असणार आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. घरात सकारात्मक वातावरण असेल. रखडलेली कामे पुन्हा वेग घेऊ शकतात. कुटुंब आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. त्यानंतर मिथुन राज बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा इतर कशाची वाट पाहत आहेत त्यांना चांगली बातमी देखील मिळू शकते. नवीन संधीही निर्माण होऊ शकेल. प्रगती निश्चित आहे. व्यावसायिक नवीन सौद्यासाठी एकत्र येऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी देखील मिळेल. अनुकूल स्थिती आत्मविश्वास वाढवेल. कामाच्या ठिकाणी प्रतिमा अधिक मजबूत होऊ शकते. अति आत्मविश्वास आणि घाई टाळणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल राहण्याची देखील अपेक्षा आहे. त्यानंतर सिंह राज व्यवसायात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. शनी वक्री होणे अत्यंत शुभ ठरू शकेल. आर्थिक परिस्थितीला एक नवीन वळण देखील मिळू शकेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. पैसे बऱ्याच काळापासून कुठे अडकले असतील किंवा वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद असेल तर या काळात तो मिटेल. व्यावसायिकांना एखादा मोठा परदेशी करार किंवा नवीन भागीदार मिळू शकतो, ज्यामुळे नफा दुप्पट होऊ शकतो. त्यानंतर तुळ राज सरकारी क्षेत्रातून लाभ प्राप्त होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी किंवा बढती देखील मिळू शकते. विरोधक प्रयत्न करूनही हानी पोचवू शकणार नाहीत. सरकारी कामे पूर्ण होऊ शकतील. जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत किंवा ज्यांची निविदा किंवा काही प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांना या काळात मोठे यश मिळण्याची देखील शक्यता आहे. समाजात आदर वाढेल. विद्यार्थ्यांना इच्छित उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश देखील मिळू शकतो. त्यानंतर वृश्चिक राज सकारात्मक परिणाम होईल. जीवनातील अडथळे हळूहळू कमी होण्याची चिन्हे देखील आहेत. व्यावसायिक प्रगती दिसून येईल. कुटुंबात शांतता व आनंद नांदेल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, तरीही परिस्थितीत थोडी सुधारणा होईल. शिक्षणाशी संबंधित बाबींमध्ये शुभ फळे दिसू शकतात. गुंतवणूक केली असेल तर सुधारणा दिसून येऊ शकेल. त्यानंतर धनुराज करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याची देखील शक्यता आहे. धार्मिक कार्यामधील आवड देखील वाढू शकते आणि प्रवासाची देखील शक्यता आहे. कठोर परिश्रम आणि शिस्तीमुळे सकारात्मक परिणाम देखील मिळू शकतात. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला मात्र दिला जातोय. मकर राज शनी वक्री होणे शुभ ठरू शकते. मकर राशींच्या लोकांसाठी या काळात सकारात्मक परिणाम मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो. या काळात स्पर्धात्मक कार्यामध्ये यश देखील मिळू शकते. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धांवर मात करू शकाल. काही विशिष्ट बाबींमध्ये तुम्ही विशेष सावधगिरी बाळगावी असा सल्ला मात्र दिला जात आहे. मीन राज शनी याच राशीत वक्री होत आहे. शनी 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. शनी वक्री होण्याने इच्छित ठिकाणी बदली तसेच वरिष्ठांकडून पाठिंबा देखील मिळू शकतो. सकारात्मक परिणाम व्यक्तिमत्वावर आणि करिअरवर दिसून येऊ शकेल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व राहू शकेल. कार्यालयात कामाचे कौतुक देखील होऊ शकेल. सोबतच वरिष्ठ सूचनांना प्राधान्य देतील, ज्यामुळे स्थान अधिक मजबूत होईल. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा एक उत्तम काळ आहे. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात प्रभावी परतावा देखील मिळू शकतो. एखादा ग्रह स्थिर असूनही वक्री असतो तेव्हा त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवतात. ग्रह ज्या स्थानी असतो त्या स्थानाचे परिणाम अधिक प्रभावी मानले जातात. वक्री ग्रह केवळ त्या स्थानासाठी नव्हे तर मागील स्थानावरही परिणाम करतात. ग्रह ज्या राशीत वक्री असतो त्या राशीत मागील स्थानाचे परिणामही दिसून येऊ शकतात. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते असे देखील सांगितले जात आहे.